हॅलो फ्रेंड्स, मी विद्यार्थी मित्र अर्जुन भोसले गेल्या 20 वर्षापासून नीटचं ट्रेनिंग देत आहे मुलांना. बघा, आज मी तुम्हाला या नीट एक्झाम 2020 विषयी माहिती सांगणार आहे. प्रथमतः सेंट्रल गव्हर्नमेंटने एक धाडसी निर्णय घेतला आणि 15 ते 17 लाख मुलांची परीक्षा भारतामध्ये घेतली जाते. खरंच हे एक धाडसाचं पाऊल म्हणावं लागेल, कारण या कोविडच्या सिच्युएशन मध्ये. ओके, तर आज आपण या नीट 2020 विषयी सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे. अत्यंत महत्त्वाचं एक लक्षात घ्या, माझा मागच्या 20 वर्षाचा एक्सपिरियन्स याच्यामधला. या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या मुलांकडून मिस्टेक होतात, तर तुम्ही या मिस्टेक होऊ नयेत म्हणून हा व्हिडिओ जरा काळजीपूर्वक बघा तुम्ही. ओके, प्रथम तुम्ही जी 11वी आणि 12वी या 2 वर्षामध्ये ही जी मेहनत घेतलेली आहे ते तुम्हाला 3 तासामध्ये प्रेझेंट करायचे आता. कारण तुम्ही वर्षभर किती अभ्यास केलाय त्यापेक्षा 3 तासाचं प्रेझेंटेशन कसं आहे त्याच्या प्रिपरेशन कडे आपल्याला जायचं आहे आणि त्याची पूर्व तयारी काय असावी. पहिला आपलं मानसिक प्रिपरेशन, कारण कुठलाही आपण युद्धामध्ये वर्क करत असताना किंवा युद्ध करत असताना आपलं मानसिक प्रिपरेशन लागतं. तर एक्झामचं आपलं मानसिक प्रिपरेशन असणं आवश्यक आहे. स्वतःवर स्वतःचा विश्वास असणं आवश्यक आहे. आपण प्रचंड मेहनत घेतली आहे, आता गरज आहे फक्त प्रॉपर आपल्या नॉलेजची प्रेझेंटेशन करणं आणि प्रॉपर टाइम मॅनेजमेंट करणं. त्यासाठी मी पालकांना अगोदर काय सुचवू इच्छितो, अननेसेसरी प्रवास टाळा. आता 8 दिवसाचा वेळ आहे, पालकांनी पहिला अननेसेसरी प्रवास टाळला पाहिजे आणि जास्तीत जास्त मुलांना सपोर्ट केला पाहिजे. मुलांची सायकोलॉजिकल कंडिशन कशी चांगली राहील याकडे लक्ष दिलं पाहिजे. 3, मुलांचं डाईट आणि त्यांची प्रॉपर स्लीप याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. अति जागरण मुलं जर संध्याकाळी करत असतील तर पालकांनी त्यांना प्रतिबंध करणं आवश्यक आहे. अति जागरण असं म्हटलं मी, कारण या कोविडच्या सिच्युएशन मध्ये मुलांची रोग प्रतिकार शक्ती कमी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी जास्त जागरण मुलांनी करणार नाहीत याची काळजी घ्या. ठीक आहे, आणि वेळेवर चांगला पोषक आहार मुलांनी घेणं आवश्यक आहे, तर या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारचे स्कोर करू शकतील. कारण फिटनेस महत्वाचा आहे. अगोदर ह्या फिटनेस साठी त्यांना चांगल्या एनर्जीची गरज आहे, म्हणून चांगला पोषक आहार, ऑइली फूड वगैरे हे टाळलं पाहिजे. आता मी काय सांगितलं, इथं चांगल्या प्रकारचा क्वालिटीचा आहार इथं अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे, मुलांनी एक सर्वात महत्वाची गोष्ट मुलांसाठी, मुलांचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे. आपण 2 वर्ष प्रचंड मेहनत घेतली आणि मी घेतलेले प्रयत्न मला आता या 3 तासामध्ये प्रेझेंट करायचे. त्यासाठी मी हे 100% सक्सेस करून दाखवणारच. कारण बघा, कसोटी कोणाची होती सांगा, परीक्षा कोणाची होती, टॅलेंटची होती. सोन्याची परीक्षा होती, पितळाची परीक्षा नाही होत. आपण सोने तर आपली परीक्षा होणार. आणि जो या ऍडव्हर्स कंडिशन मध्ये चांगला उभा राहतो, प्रतिकूल वातावरणामध्ये मजबूत उभा राहतो, तो विनर बनतो, तो सफल बनतो, तो विजयी बनतो. कारण या परीक्षेमध्ये प्रश्न कसाही असू द्या, सिच्युएशन कशी येऊ द्या, तुमच्याकडं टॅलेंट दिले आणि या ब्रेन सेरेब्रमच्या साहाय्याने आपल्याला या सर्व प्रश्नांना सॉल्व्ह करायचे. त्यासाठी गरज आहे माइंड स्टॅबिलिटीची. सर्वात महत्वाचा पॉइंट परीक्षेमध्ये आपल्या डोक्यावरचा बर्फ पडून नाही द्यायचा. लक्षात घ्या, सर्वात महत्वाचा पॉइंट, तुम्ही किती अभ्यास केलाय यापेक्षा परीक्षेमध्ये तुम्ही किती स्टेबल राहता हे सर्वात महत्वाचं आहे. आणि परीक्षेच्या 8 दिवस तुम्ही अगोदर तुमच्या मनाची तयारी, कामनेस, जो बाकीचं बघा, एक सर्वात महत्वाचं, न्यूज चॅनल असतील, नंतर कुठले व्हिडिओ असतील, हे आता बंद करा. त्याची काहीही गरज नाही. तुम्ही जे 2 वर्ष स्टडी केले ते स्टडी मटेरियल, कुठले पेपर सोडून आता बंद करा. ऐकलं काय म्हटलं मी? न्यूज चॅनल असतील, त्याच्यानंतर काही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ लेक्चर तुम्ही बघत असाल किंवा अजून काय कुठलं रेफरन्स असेल ते आता बंद करा. 2 वर्ष तुम्ही ज्यामधून स्टडी केली आहे ना त्यामधून स्टडी करा. आता वेगवेगळे फंडे सल्ले कोणाचे मागू नका. जर ज्यांना त्याच्यातलं परफेक्ट नॉलेज आहे त्यांच्याकडून ऑथेंटिक माहिती घेतली पाहिजे तुम्ही, तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर. ओके, तर जे महत्वाचे मुद्दे विद्यार्थ्यांच्या लक्षात आलेले असतील आणि फॅमिली मधलं एक फ्रेंडली ॲटमॉस्फिअर या 8 दिवसामध्ये चांगलं जर पालकांनी, मुलांनी, विशेष मध्ये मला वाटतं याच्यात महत्वाचा रोल आहे आईचा. एक फ्रेंडली ॲटमॉस्फिअर घरामध्ये ठेवा. निश्चित गॅरंटेड सांगतो तुम्हाला, मुलांनी खूप चांगला अभ्यास केलाय आणि 600 क्रॉस करून पुढे जाऊ शकते. गव्हर्नमेंटचे एक सीट मुलं हे 200% सांगतो तुम्हाला मिळू शकते. गरज आहे इथं माइंड स्टॅबिलिटी. बघा, एक अत्यंत महत्वाचा मुद्दा माझ्या अनुभवातून सांगतो मी.
जे मुलं 450 मार्क मिळवतात आणि 550 मार्क मिळवतात, हा जो 100 मार्काचा डिफरन्स होतो, हा नॉलेज मधला डिफरन्स नसतो, नॉलेज इम्प्लिमेंटेशन मधला डिफरन्स असतो. डिअर फ्रेंड्स आणि सर्व पालक विद्यार्थ्यांनी नीट ऐका, जो 100 मार्काचा डिफरन्स होतो, हे नॉलेज सर्वांनी अभ्यास केलाय ना आपण. काही जणांना अभ्यास करून सुद्धा 450 मिळवतात आणि काही 550 किंवा त्याच्या पुढे जातात. आपण लागणारे न लागणारे या बाउंड्रीवरचा विचार करूया फक्त. काय सांगितलं मी आता, तुमचं नॉलेज 3 तासात तुम्ही कसं वापरता. म्हणजे बऱ्याच वेळेस म्हणतो सिली मिस्टेक झालं, हे तर मला येत होतं, पण घरी गेल्यावर येऊन काय फायदा आहे. तुझं नॉलेज वापरायचं ना परीक्षेत 3 तासातच तिथंच वापरायचंय. त्यासाठीच तुम्हाला आज मी सर्व हे इन्फॉर्म करतोय. मी हा तुमच्या परीक्षेसाठीचा सर्वात महत्वाचा पॉईंट सांगितला की तुमचं नॉलेज इम्प्लिमेंटेशन किती परफेक्ट आहे हे मला वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून 3 तासाचं टाइम मॅनेजमेंट आपल्या डोक्यामध्ये आपण जो बर्फ ठेवलाय तो बर्फ असा थोडा इकडं तिकडं गरगळून पडू नाही द्यायचा. कारण माइंड स्टॅबिलिटी जर असेल, परीक्षेसाठीचा सर्वात महत्वाचा फॅक्टर काय असेल तर माइंड स्टॅबिलिटी. आय होप यू अंडरस्टँड. आपण आपल्या परीक्षेकडे जाऊया. बघा, सर्व मुलांच्या मनामध्ये प्रश्न आहेत काही. मी ते सर्व प्रश्नांची उत्तरं, सर्व त्याचा डिटेल स्टडी तुमच्या समोर आता मांडणार आहे पुढच्या 10 मिनिटांमध्ये. ठीक आहे. बघा, पहिली सूचना आहे ड्रेस कोड कुठला असावा. ड्रेस कोड साठी गव्हर्नमेंटने काही गाईडलाईन्स दिलेले आहेत शासनाने आपल्याला या एनटीएनी. त्या गाईडलाईन्स अशा आहेत. पहिली गाईडलाईन कसं आहे की हा जो ड्रेस आहे हा काय म्हटलं त्याच्यामध्ये लाईट क्लॉथ विथ हाफ स्लीवलेस. म्हणजे कपडे जे आहेत ते एकदम डार्क भडक असू नयेत आणि पूर्ण असे हे जे आहेत ना असे असू नयेत. तुमचे इथपर्यंत असले तरी चालतील. ठीक आहे. सर्वात महत्वाचे लक्षात घ्या, मुलांसाठी पण आणि मुलींसाठी पण. हे कळालं. काय सांगितलं मी, कलर याचा लाईट ठेवा, प्लेन ठेवला तर अति उत्तम. ठीक आहे. नंबर 1. आणि नंबर 2 काय सांगितलं, हाफ स्लीव्स असले पाहिजेत त्याचे, फुल नकोय. नंबर 2, जे बटन आहेत ना हे बटन एकतर असे स्मॉल लहान असावेत, मोठे बटन असू नयेत. नीट लक्षात घ्यायचंच नाही, बटन जे आहेत ते मोठे असू नयेत. त्यानंतर तुम्ही जो तुमची जो पॅन्ट असणार आहे यामध्ये सुद्धा ही सूचना आहे त्या ठिकाणी. तुम्ही नॉर्मल पॅन्ट यूज करू शकता, जीन पॅन्ट यूज करू शकता. फक्त तिथेही काय सांगा, याला जास्त खिशे नाही पाहिजे. इकडे खिसा आहे, इकडे खिसा आहे, ते काढायला होतात गेल्यावर. लक्षात घ्या. परत 5-50 खिशे, 10 खिशे, 9 खिशे असलं नाही पाहिजे. पॉकेट अलाउड नाही त्या ठिकाणी. आणि हे बघा, असं पॉकेट हे पण असू नये असं सांगितलेलं आहे. मग तुमच्याकडे बेटर वे. आणि तिसरा मुद्दा सांगतो तुम्हाला मी, जे तुमचे चप्पल वापरणार तुम्ही, सँडल वापरणार त्यामध्ये काय सांगितले, स्ट्रिक्टली शूज वापरू नका. बघा इथं दिलेले सर्व पॉईंट मी. लॉंग स्लीव्स नॉट परमिटेड, कुर्ता पायजामा नॉट परमिटेड. आणि जर कोणाला घालून जायचं असेल, हाऊस असेल तर 1 तास अगोदर जा. 11:30चा टाइम दिलाय ना त्याच्या अगोदर जायचंय. त्यापेक्षा घालूच नका ना, कशाला 1 तास वेळ वाया घालता. फॉर्मल नॉर्मल कपडे वापरा एकदम. बिग बटन्स नॉट अलाउड. विअर द स्लीपर्स सँडल विथ द लो हिल्स. तुमची जी नॉर्मल चप्पल आहे त्याच्या टाचा जे आहेत ना अशा उंच असू नयेत, नाही तर कुठं पडायचं परीक्षेमध्ये. ठीक आहे. इथं मग आता मला सांगा कुठल्या प्रकारचे कपडे घालायला पाहिजेत. मी माझं सजेशन सांगतो, हे गव्हर्नमेंटच्या रूल नुसार तुम्हाला सांगितलं मी. इथं सर्वात महत्वाचं आहे, तुम्ही हाफ शर्ट तुमच्याकडे असेल तर तो हाफ शर्ट यूज करा, त्याला पॉकेट नसावं. त्यापेक्षा बेटर सांगतो, माझं सजेशन सांगतो मी आता, तुम्ही टी शर्ट वापरा जो लाईट कलरचा असेल त्याला, कारण कुठेही खिसा वगैरे काही नसतं त्याला. आणि पॅन्ट मध्ये पण आपली नाईट पॅन्ट असतेच ना, त्याला कुठं बटन नाही काय नाही, नाडी बांधायची त्याची. येस, एकदम सावध. तुम्हाला तुमच्या घरातला मेंबर जसं सांगतोय ना तसं सांगतोय तुम्हाला. नवीन खरेदी करायची, कुठं मार्केटमध्ये फिरत बसू नका. जे घरातलं आहे ते तुम्हाला कुठलं चांगल्या प्रकारचं सूट होते. बघा गव्हर्नमेंटचं काय म्हणणं आहे, कारण झीप काय चेन वगैरे असेल हे यामध्ये किंवा आणखी बटन असेल, कुठले मेटल्स, मुलींनी एक लक्षात ठेवा, तुम्हाला कुठले अलंकार घालता येणार नाहीत. सेंटरवर तुमच्या कानातले काढले जातात. लक्षात ठेवा, आपल्या कानातलं कुणी काढतंय म्हणलं ना जरा बेकार वाटतं. त्यामुळे नाकातलं कानातलं अगोदर झडी आताच काढून ठेवा. शेवटच्या दिवशी काय होतं, आपल्याला सवय नसते ते बिगर नाकातलं किंवा बिगर कानातलं बघायचं. ते अगोदर 8 दिवस काढून ठेवा, सवय लागते. शेवटच्या दिवशी काढू नका. आज 8 दिवस वेळ आहे तुम्हाला. ठीक आहे, तर ते आजच काढून ठेवा. तुम्ही व्हिडिओ ऐकलाय की आता, कारण आपली मानसिकता बनते तशी. ज्वेलरी आयटम्स, आणखी तुमचे केस जे आहेत ना हे मोकळे असले, इथं पिना अलाव नाही येतं.
लक्षात घ्या. नंतर तुमचे वॉच घड्याळ जे आहेत, एक एक पॉइंट सर्व सांगतो तुम्हाला मी. टेक्स्च्युअल मटेरियल, कुठले टेक्स्ट मटेरियल तुम्हाला अलाव नाहीये. त्यानंतर कम्युनिकेबल डिव्हाइसेस, मोबाईल वगैरे अलाव तुम्हाला नाहीये. त्यानंतर वॉलेट असेल, गॉगल, हँडबॅग्स, बेल्ट. मुलांनी एक लक्षात ठेवा, बऱ्याचशा पॅन्टला सवय असते, बेल्ट शिवाय पॅन्ट बसत नाही. आता बेल्ट अलाव नाहीये हे लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हाला साधा आणि सोपा घरगुती फ्रेंडली सल्ला दिलेला आहे. ठीक आहे. बेल्ट अलाव नाही लक्षात ठेवा सर्वांनी इथं, कारण त्याच्यामध्ये सुद्धा मेटल असतात आणि मेटल अलाव नाहीये. कारण कोण कोण काय काय शोध लावतात हे लक्षात घ्या. मला खात्री आहे की तुम्ही सर्व असे कुठलेही गैरप्रकार करणार नाहीत. आणि लक्षात ठेवा, गैरप्रकार करण्याचा प्रयत्न जर केला तर निदर्शनास येतं. तुम्ही काय काय करू शकता हे एनटीए ला माहित असतं. आणि एनटीए ची लोक तुम्हाला चेकिंगला असतात तिथं, लक्षात ठेवा. लोकल कुठलेही लोक नसतात चेकिंगला. हे एनटीए चे ऑथेंटिक हायली ट्रेन पर्सन्स असतात. तर हे कुठलेही गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करू नका, वेळ वायाला घालू नका, कुठल्याही मुसीबतीमध्ये पडू नका तुम्ही. ओके. या सूचना फॉलो करा तुम्ही नीट. बघा, बेल्ट आपलं असं आपण इमॅजिन पण नाही करत, तिथे गेल्यानंतर आपला बेल्ट काढून घेतला जातोय. तुम्हाला एक मोबाईलचं उदाहरण सांगतो मी. गेल्या वर्षी मुलगा, तुम्हाला आता टाइम दिलेले 11 वाजल्यापासून ते 1:30 वाजेपर्यंत तिथं तुम्हाला सेंटरवर लास्ट टाइम तुमचा 1:30 वाजता पोहोचायचे. एक मुलगा 1:30 वाजता आला सेंटरच्या जवळ आणि मोबाईल बरोबर होता. ऍक्च्युली तो मोबाईल कोणाजवळ तर त्यांनी देऊन यायला पाहिजे होता ना. आणि नंतर कळालं तिथे गेल्यावर त्याला की अरे मोबाईल आपल्या बरोबर आलाय. मोबाईल द्यायला गेला आणि मोबाईल देऊन परत येईपर्यंत 1:30 वाजलेली होती. एकदा 1:30 वाजली की 1 सेकंद सुद्धा तुम्हाला लेट अलाव केलं जात नाही. तुम्ही समोर दिसत असला तरी सुद्धा गेट बंद होतं. डिअर फ्रेंड्स, नीट ऐका. म्हणून हे असले भानगडी तुम्ही तिकडं बाहेरच ठेवा ना, मोबाईल काय मेटल्स वगैरे ते. त्यामुळे हे इन्फॉर्मेशन, हा माझा अनुभव जो आहे हे मी तुमच्याबरोबर शेअर करतोय, तुम्ही नीट समजून घ्या. तुम्हाला काही अडचण आली ना, तुम्ही पर्सनल मला फोन करा, मी माझा नंबर पण देतो शेवटी. ओके. वॉच, कुठलंही तुम्हाला घड्याळ अलाव नाही. तुम्ही म्हणाल मग सर आता हे पेपर कसा सोडवायचा, मी 3 तासाचं मॅनेजमेंट कसं करायचं. एनटीए चा रूल आहे, तुम्ही ज्या हॉलमध्ये बसलात त्या हॉलमध्ये घड्याळ असणार आहे समोर. एनटीएच्या टाइमानुसार त्या ठिकाणी गेटवर एंट्रीला सुद्धा घड्याळ असणार आहे तिथं. त्याच्यात तुम्ही बुकलेट जर वाचला असेल ना तर सर्व दिलेलं आहे. ठीक आहे. कुठलाही कॅमेरा डिव्हाइस, कुठलं ऑर्नामेंटल ज्वेलरी ही अलाव नाहीये तुम्हाला. एनी इटेबल आयटम्स म्हणजे कुठले खाण्याचे पदार्थ तुम्हाला सेंटरमध्ये घेऊन जाता येणार नाही. त्यासाठी एक लक्षात ठेवा, तुम्ही 11 वाजता मध्ये जाताय, 11, 11:30 तुमचा जो काही टाइम असेल तुम्हाला 1:30 वाजेपर्यंत, तर एक लक्षात घ्या तुम्ही, आणखी एक लक्षात घ्या. लास्ट एंट्री, मला वाटतं मी त्याचा पुढे पॉइंट केलेला आहे एक, हा आहे, त्यावेळेस तुम्हाला सांगतो मी ते. इथे तुमचं जे जेवण आहे ना हे तुम्ही 11च्या अगोदर उठून घेतलं पाहिजे. त्यासाठी आता तुम्हाला ही सवय लागली पाहिजे की 11 ते 5 वाजेपर्यंत मी आता काहीही खाणार नाही. ऐकलं का? कारण ज्या दिवशी परीक्षा आहे त्या दिवशी तुम्ही 11 वाजता, समजा ज्याचा लवकरात लवकर ज्याला सेंटरवर जायचंय तो किती वाजता जाणार आहे? 11 वाजता, राईट. मग 11 ते 5 या वेळेपर्यंत, 5:30 पर्यंत साधारण अर्धा तास बाहेर यायला लागेल. मग या वेळेत तुम्ही आता 8 दिवस असे प्रॅक्टिस करा, जेवणाचा वेळ तुमचा असा शेड्यूल हे करा तुम्ही की तुम्हाला कधी जेवायचंय. कारण 11 ते 5:30 वाजेपर्यंत आपल्याला काही कॅलरीज मध्ये नाही घ्यायच्या. जे डायबेटिक्स, ज्या विद्यार्थ्यांना डायबेटिक्स असेल त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये मात्र त्यांनी सेंटरला तुमची जेव्हा चेकिंग होईल ना त्यावेळेस सांगितले. कारण शुगर लेवल जर कमी झाली शेवटच्या पिरियड मध्ये तर प्रॉब्लेम होऊ शकतात आणि तो वेळ असतो सर्कल डार्क करायचा. तर त्यांनी तसं इन्फॉर्म केलं पाहिजे किंवा त्यांना काही आयटम्स अवेलेबल आहेत का, केळी म्हणा किंवा शुगर, त्या सेंटरवर तिथं तुम्हाला घेऊन जाता येत नाही. लक्षात ठेवा, त्या सेंटरला गेल्यानंतर तुम्ही इन्फॉर्म केलं पाहिजे ते. म्हणून एनी इटेबल आयटम अलाव नाहीये. एनी अदर अनफेअरमेंट ऑफ एक्झाम म्हणजे कुठलंही एक्झाम मध्ये गैरवर्तन होणार नाही याची सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे. अलाव काय काय सांगायचं. आता तुम्हाला बरोबर काय काय घेऊन जायचं सेंटरमध्ये जात असताना. तुमचं मास्क, त्याच्यानंतर हँड ग्लोव्स तुम्ही स्वतः घेऊन जायचे ना, लक्षात घ्या. नंतर सॅनिटायझर 50 ml पर्सनल स्वतःचा. त्याच्यानंतर पर्सनल ट्रान्सपरंट वॉटर बॉटल. पाणी बघा, आता पाणी हे सर्वांना
आपल्याला 3-4 तास आपण तिथे थांबणार आहोत, पाण्याची बॉटल आपल्याला लागणार आहे. पण इथं काय म्हटलंय, ट्रान्सपरंट म्हणजे जे कव्हर असतं ना बिस्लरी वगैरे काय त्या कंपनीचं लेबल असतं ते काढून टाकायचे. ट्रान्सपरंट आहे, पाण्याचं चेकिंग तुमची होईल बॉटल ती तुम्हाला ट्रान्सपरंट तिथं प्रेझेंट करता आली पाहिजे. हे लक्षात घ्या काय म्हटलंय त्याच्याविषयी. एक्झाम रिलेटेड डॉक्युमेंट काय काय पाहिजे. अगोदर बघा तुम्ही काय काय नेणार आहात. मास्क तुमचा गेल्यानंतर मास्क तुम्हाला तिथं जमा करायचा आहे. गेट मधून आत जाईपर्यंत तुमचा मास्क तुमचा असणार आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला मास्क दिला जाणार आहे कोविड साठी. ठीक आहे. त्यानंतर सॅनिटायझर मध्ये जात असताना तुमचा हात वगैरे तुम्ही सॅनिटाइज करून जाणं आवश्यक आहे. हे कोविड साठीचे रूल तुम्हाला 100% फॉलो करायचे. हँड ग्लोव्स तुम्हाला तुमचे वापरायचे. नंतर पर्सनल ट्रान्सपरंट वॉटर बॉटल. एक्झाम रिलेटेड डॉक्युमेंट्स आता हे नीट लक्षात घ्या, हे खूप महत्वाचे. तुमचं आयडेंटिटी कार्ड विथ द म्हणजे ऍडमिट कार्ड विथ द फोटो. बघा तुमचं जे ऍडमिट कार्ड आहे त्या ऍडमिट कार्डवर काय काय तुम्हाला इन्फॉर्म केले ते नीट काळजीपूर्वक वाचा. आणि एखादाही प्रश्न असेल तर अगोदर विचारा तुम्ही ते फिलअप करण्याच्या अगोदर. आणि आता फिलअप करून ठेवा, पण अज्ञानात काही भरू नका. तुम्हाला जिथं बघा तुमची सही तिथं लगेच करायची का तुम्हाला नाही. इन्व्हिजिलेटरच्या समोर सही करायची आहे हे लक्षात घ्या तुम्ही. फोटो अगोदरच लावायचा घरी, एक तुम्ही घरीच लावायचा फोटो. थंब इम्प्रेशन पण तुम्हाला नंतर पॅरेंटची साईन पण तुमची घरीची करायची आहे. पण लक्षात ठेवा तुमची सही तुम्हाला एक्झाम हॉल मध्ये करायची हे लक्षात घ्या तुम्ही. दुसरी सूचना, ऍडमिट कार्ड तर सर्वांनी तुमचं जेवढं दिलेलं आहे तेवढं कंटेंट घेऊन जायचंय. राईट. दुसरी महत्वाची सूचना आहे गव्हर्नमेंट ओरिजिनल आयडी प्रूफ. दोन महत्वाचे पॉइंट आहेत तिथं. काय काय गव्हर्नमेंटचं व्हॅलिड असलेलं ओरिजिनल. इथं झेरॉक्स कॉपी नाही चालणार. मोबाईल मध्ये तुम्ही नाही दाखवू शकणार. 2 पॉइंट ऐकले ना. व्हॅलिड असलं पाहिजे, ग्राह्य असलं पाहिजे ते. आणि दुसरं काय सांगितलं ते ओरिजिनल पाहिजे. म्हणजे याच्यात काय काय येऊ शकतो तुम्ही तुमच्या हॉल तिकीटवर दिलेले आहे तिथं काय काय न्यायला पाहिजे. बेस्ट वे तुम्ही आधार घेऊ शकता. त्याच्यानंतर तुमचा ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा आणखी बँकेचं असेल, तुम्ही परीक्षा फॉर्म भरलेला असेल, त्या 7-8 प्रकार दिले. माझं सजेशन असं आहे आधार बरोबर असलं अतिउत्तम. ठीक आहे. सजेस्ट मी काय करेल आता यातलं काय घ्यायचं, आधार बेस्ट. ठीक आहे. तुमचं इलेक्शनचं काही जणांकडे जर असेल तर ते पण व्हॅलिड आहे. हे 2 महत्वाचे सूचना लक्षात आलं का. हे तर तुम्ही ओरिजिनल या शब्दाला अंडरलाईन करून घ्या. ठीक आहे. तुमच्या ब्रेन मध्ये अंडरलाईन झाली पाहिजे. त्याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटो. तुम्हाला काय करायचंय, वर्गात तुम्हाला जी तुमची हजेरी घेतली जाणार आहे ना त्याच्यावर तुमचा फोटो चिटकवायचा आहे. तिथं फोटो सांगितलंय पण तुमचे 2 घेऊन जा ना. पासपोर्ट साईजचे सांगितले, पोस्ट कार्डचे नाही सांगितले. काय म्हटलं ऐकलं का. पासपोर्ट साईजचे फोटो सांगितले. आणि आधार कार्डच न्या. एक लक्षात घ्या, गेल्या वर्षी किस्सा सांगतो तुम्हाला एका सेंटरवर झालेला. एका विद्यार्थ्यांनी आधार नेलेलं नव्हतं आणि जे त्या ठिकाणी CS होते, चीफ होते परीक्षा घेणारे, त्या परीक्षा घेणारे त्यांनी म्हणले आधारच पाहिजे तिथं. माझ्या माहितीनुसार सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की आधार कार्ड जर नसेल तर कुणालाही त्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही आधार कार्ड जर नसेल तर. परंतु त्या एक्झाम सेंटरवर त्या मुलाला आधार नाही म्हणून बाहेर जावं लागलं होतं. घरच्यांना फोन करून सांगून पुन्हा ते आधार घेऊन आले. तर आधार कार्ड मला वाटतं बेस्ट आहे, तुम्ही घेऊन जा बरोबर. ते लक्षात आलं सर्वांच्या. माझं सजेशन सांगितलं तुम्हाला ते तेवढं अलाउड आहे, पण आधार कार्ड हे माझं सजेशन तुम्हाला. सर्वात महत्वाची सूचना मी रेड कलर मध्ये लिहिली, ही सर्वांनी नीट समजून घेतली पाहिजे. काय म्हटले बघा, रिपोर्टिंग ऑफ द कॅन्डिडेट इन द एक्झाम हॉल मध्ये नाही. कुठले सांगा, तुमचं एक्झाम सेंटर वर तुम्हाला पोहोचायचे. किती सांगा, 11 ते 1:30 पर्यंत. आता बघा तुम्हाला 11 वाजता पोहोचायचे, तुम्ही म्हणा मग आम्ही 1:30 वाजता जाऊ ना. 1:30 वाजता गेल्यावर बाळ सगळ्यांचं चेकिंग, शासनाला त्या ठिकाणची व्यवस्था आहे त्यांच्यावर ताण निर्माण होईल ना. तर तुमचं पण सहकार्य त्या प्रशासनाला असलं पाहिजे. म्हणून तुमची दिलेली वेळ आहे ना त्या वेळेतच जा. नाहीतर मी 1 तास वाचतो 2 तास वायाला जाईल माझं, असल्या काय खुळच्या भानगडीत पडू नका तुम्ही. लक्षात आलं सर्वांच्या. दिलेली वेळ आहे ना, शेवटच्या टायमाला जाऊ नका, सुरुवातीच्या वेळेत जा. समजतंय का सर्वांना. तुम्हाला समजा असं बोलवलंय 11 ते 12:30 या वेळेत या. ठीक आहे. तर तुम्ही 12:30ला जाऊ नका. 11ला बोलवलंय ना, 11ला पहिल्या वेळेत जा तुम्ही. समजतंय.
लास्ट एंट्री, शेवटचा कॅन्डिडेट लक्षात ठेवा. कधी बोलवलं तुम्हाला? लास्ट कॅन्डिडेटला 1:30 इथं 30 मिनिट जर बरोबर झाले ना डिअर फ्रेंड, नीट ऐका, 1 मिनिटापर्यंत तुम्हाला एक्स्ट्रा सोडलं जाणार नाही. गेट विद्यार्थी येतोय पळतोय आणि गेट बंद झाले असं पण मी पाहिलेलं आहे. लक्षात घ्या तुम्ही हे. तर 1 सेकंदाचा सुद्धा उशीर करायचा नाही. मी तर तुम्हाला सजेस्ट केलंय, तुमचं पहिलं टायमिंग 11 ते 1:30 आहे. तुमच्या याच्यावर हॉल तिकीटवर जे टाइम आलंय त्या वेळेत तुम्ही जायला पाहिजे, हे लक्षात घ्या. मग तुमचं टाइम समजा 12:30 आहे, तुम्ही 11 लक्षात जाऊन बसतो तिथं. 12:30 असेल तर 12:30 जा, 11 असेल तर 11 जा. जे टाइम तुम्हाला शासनाने दिलंय त्यावेळेस जा, म्हणजे शासनाला सर्व तुमची व्यवस्थित इन्क्वायरी चौकशी करून तुम्हाला मध्ये पाठवता येईल परीक्षेसाठी. ठीक आहे. गेट क्लोज 1:30 लाच. गेट त्याच वेळेस बंद होणार आहे. पुन्हा कुठल्याही प्रकार ह्याच्यामध्ये एंट्री नाही, कारण तिथे कॅमेरे असतात. लक्षात ठेवा, ही प्रोसेस नाही तर हे ओळखीचा तो ओळखीचा तिथं बिलकुल चालत नाही. कॅमेरा असतो तिथं, कारण ते पण गव्हर्नमेंटचे सर्वंट असतात, त्यांना रूल फॉलो करावे लागतात. दया मया माणूस की तिथं दाखवता येत नाही. लक्षात घ्या, ऑन कॅमेरा असते प्रोसेस ती, त्यामुळे तुम्ही नीट समजून घ्या. मध्ये गेल्यानंतर तुमच्या आता थर्मल स्कॅनिंग वर, यावर्षी आता कोविड आहे, कोविडमुळे काय होईल सांगा, टेम्परेचर वगैरे तुम्हाला जर असेल प्रॉब्लेम तर तिथं एक लक्षात घ्या तुम्ही. मी आता जो मुद्दा सांगितला ना, 11 ते जे काय टाइम असेल, तुम्ही शेवटच्याला जाऊ नका, अगोदर तिथं जा. 11ला बोलवले ना, तुम्ही 15 मिनिट अगोदर जाऊन थांबा. काय होतं, तुम्ही चालत गेलात, समजा काही विद्यार्थी चालत गेला, मला सांगा, चालल्यानंतर बॉडीचं मेटाबॉलिझम वाढतं ना, राईट. मग टेम्परेचर वाढू शकतं, आणि ते टेम्परेचर जर डिटेक्ट झालं तर आयसोलेशन वॉर्ड मध्ये परीक्षा द्यावी लागेल. बघा, खूप महत्वाचं, जे कुठं लिखित पॉइंट नसतात, काही अलिखित गोष्टी असतात, ते आपल्याला समजून घ्यावे लागतात. एक बायोलॉजी टीचर म्हणून सांगतो, हे तुमचं तिथं आपण मेटाबॉलिझम एकदम नॉर्मल असलं पाहिजे. नाही तर गडबड घाम गळतोय आणि चालला सेंटर मध्ये, इकून रुमाल तिकून हे करतोय, हे घाम पुसतोय, हे नाही झालं पाहिजे. अगोदर स्टेबल, एकदम कम्फर्ट, दुसऱ्यांची मजा बघता आली पाहिजे आपल्याला उलटी, आपण एकदम कम्फर्ट मध्ये असलं पाहिजे. ठीक आहे. मी काय म्हटलं लक्षात आलं की सर्वात महत्वाचं, तुमची थर्मल मध्ये गेल्यानंतर टेम्परेचर, आता कोविडमुळे तर टेम्परेचर चेक होणार आहे, लक्षात घ्या. टेम्परेचर त्याचे नॉर्म्स त्यांनी म्हटले कोविड-19 नॉर्म नुसार, त्याचे जे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म नुसार तुमचं चेकिंग होईल तिथं. आणि समजा त्या मशीन मध्ये एक दुर्दैवाने आपलं टेम्परेचर जास्त आलं, घाबरायचं नाही, तुमची परीक्षा फक्त एका सेपरेट वेगळ्या हॉलमध्ये होईल. इथं घाबरायचं नाही. लक्षात ठेवा, एक तुमचा मित्र अर्जुन भोसले तुम्हाला सांगतोय, या परीक्षेमध्ये बिलकुल घाबरण्याचं काय कारण आहे, तुला काय प्रॉब्लेम आहे का, काय त्रास आहे का, नाही, मग टेम्परेचर आलं तर काय फरक पडत नाही तिथं आहे. त्या आता संकट असं वाटलंय त्याच्यावर लात मारायची आणि पायाखाली तुडून पुढे जायचं, हे धाडस. समजा आता आपल्याला काय माहिती आपल्याला टेम्परेचर आहे का नाही ते, पण तिथं निघलं, बिलकुल घाबरायचं नाही. काही मी सांगतो ना, काय प्रॉब्लेम नाही, तुला घाबरू नको बिलकुल. मी आता सांगितलं, परीक्षा तुमच्या माइंड स्टॅबिलिटीची आहे, परीक्षा ही माइंड स्टॅबिलिटीची आहे, लक्षात घ्या. आणि आपलं ब्रेन वापरायची संधी कधी येते सांगा बरं मला, जेव्हा अशी अनफॉर्च्युनेट कंडिशन, काहीतरी विपरीत परिस्थिती निर्माण होते, त्याच वेळेस आपल्याला ब्रेन वापरायची संधी पण असते. म्हणून तर माणसाला द होमोसेपियन हे नाव दिलंय, द वाईज मॅन हे म्हणतात, याला होमोसेपियन नाव दिलंय. वाईज मॅन म्हटलंय का, सर्वात बुद्धिमान प्राणी. आता ब्रेन वापर तिथं तुझा, हे लक्षात ठेवायचं. आपल्याला सांगितलंय भोसले सरांनी काय, की कठीण प्रसंग आल्यानंतर आपला ब्रेन वापरायचा असतो, तिथं गळून पडायचं नसतं. कठीण प्रसंग आल्यानंतर आपला ब्रेन वापरायचा असतो, इमोशनल भावनिक नाही व्हायचं. नाही म्हणजे माझ्याच वाट्याला कशाला आले, मी काय चूक केली होती, अरे तुझी काही चूक नाही त्याच्यामध्ये, तू आता तुझं ब्रेन वापर. पक्का लक्षात आलं का, काय काय कंडिशन उत्पन्न होऊ शकतात हे लक्षात घ्यायचं तिथं आपण. समजा टेम्परेचर आलं, बिलकुल घाबरायचं नाही, तुमची परीक्षा फक्त, आणि तुम्ही एकटाच नाही असणार, अजून तुमच्यासारखं जर कोणी असेल त्या मशीनला वाटलं तर तुम्हाला ते दुसऱ्या हॉलमध्ये परीक्षा देतील, बस, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. डॉक्युमेंट चेक, तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, स्कॅनिंग झालं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, जे काय तुम्ही डॉक्युमेंट बरोबर नेलेले हे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे, राईट ना. जे आहेत ते त्यांना दाखवायचे डॉक्युमेंट्स. परत त्यावेळेस तुमची चेकिंग होणार आहे, लक्षात ठेवा. मेटल डिटेक्टर्स तिथं तुम्हाला चेकिंग करणार आहे. तुम्ही अगदी परीक्षार्थ
अभ्यास करून गेलेला असेल तर कुठल्याही बाकीचा गोष्टीचा उपयोग करणार नाहीत. आपल्याला जे आवश्यक आहे काय आपलं नॉलेज 3 तासात प्रेझेंट करायचे, एवढ्यावरच आपला फोकस ठेवायचा. तुम्ही मग हे चेकिंग झाल्यानंतर तुमची हॉलमध्ये एंट्री होईल. हॉलमध्ये गेल्यानंतर साधारणपणे माझ्या माहितीनुसार प्रॉस्पेक्टवर दिले त्यानुसार 1:45 ला हे लक्षात घ्या सर्वांनी, डिस्ट्रीब्युशन ऑफ टेस्ट बुकलेट किंवा इथं 1:45 किंवा 1:50 जे काय असेल दिलेलं त्या वेळेत 1:50 पेक्षा जास्त नाही, पण मी 200% सांगतो हे बुकलेट द्यायचे मुलांना त्यावेळेस. म्हणजे मुलांनी लक्षात घ्या, तुम्हाला पहिलं तुम्ही हॉलमध्ये एंट्री केलं ना, इन्व्हिजिलेटर तुम्हाला सूचना सांगतील. कोविडमुळे या वर्षी आता संख्या कमी असेल, 10-15च्या जवळपास संख्या असेल साधारणपणे. ठीक आहे, 12 विद्यार्थी, 15 विद्यार्थी, 20 विद्यार्थी काय जे असेल ते. 20 तर असणार नाहीत, 10 ते 15च्या दरम्यान. ठीक आहे, हॉलमध्ये गेल्या इन्व्हिजिलेटर तुम्हाला सूचना काय देतात हे खूप महत्वाचं आहे. त्या सूचना तुम्ही नीट फॉलो करा. तुमचं लक्ष तिथं असलं पाहिजे. काय अडचण आली तर तुम्ही त्यांना विचारा. तुम्हाला 100% सहकार्य करण्यासाठीच इन्व्हिजिलेटर आहेत. ठीक आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ बुकलेट, टेस्ट बुकलेट. ठीक आहे, हे तुम्हाला डिस्ट्रीब्यूट केलं. त्यांनी सांगितलं आता ओपन करा. तुम्ही त्या बुकलेटवर तुमचा नंबर वगैरे टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय सांगितलं, रायटिंग ऑफ पर्टिक्युलर्स. नंतर रायटिंग ऑफ पर्टिक्युलर्स तुम्हाला कशावर भरायचं असतं सांगा. बुकलेटवर पण भरायचंय, OMR वर पण भरायचंय. OMR म्हणजे तुमचं आन्सर शीट जे असतं ना, लक्षात घ्या आता तुमची कसोटी कुठे. मला वाटतं हे 10 मिनिट आहेत ना, म्हणजे हे शेवटचे 1:45 पासून ते 2 वाजेपर्यंत इथं तुमची खरी कसोटी लक्षात. आणि इथं चूक नाही झाली पाहिजे. पुढचा एखादा प्रश्न चुकला तरी तुमचे 4 किंवा 5 मार्काचा फरक पडेल. पण हे जर चुकलं ना तर डेंजरस आहे, लक्षात ठेवा. तर इथं चूक नाही झाली पाहिजे. त्यामुळे एक्झामिनर काय सांगतायत तुम्हाला हे खूप खूप महत्वाचं आहे. आन्सर त्या OMR आन्सर शीटवर काय काय तुम्हाला भरायचंय ते समोर दिले, लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेस शासनाने याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत. तिथं तुमच्या वेळेस काय दिले ते काळजीपूर्वक भरा. अडचण आली तर इन्व्हिजिलेटरला विचारा. माझ्या माहितीनुसार 2-2 इन्व्हिजिलेटर असतात. ठीक आहे, तुम्हाला आलेली अडचण तिथं हे करा. नंतर रायटिंग ऑफ पर्टिक्युलर झालं, हे तुमचं यूज ऑफ. आणि यासाठी तुम्हाला काय करायचंय, ब्लॅक बॉल पेन देईल तुम्हाला. एक्झाम सेंटर मध्ये पेन दिला जाणार आहे. ठीक आहे, या ब्लॅक बॉल पेन यूज करून तुम्हाला हे करायचंय. आणि शार्प तुमची एक्झाम कधी सुरू होईल सांगा, 2 ला. इथं मला इन्व्हिजिलेटर आणि ज्या परीक्षेचं काम करणारी लोक आहेत, जर कुणी हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी शार्प मुलांचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला 2 वाजता सुरू झालं पाहिजे. पेपर वाटायला 2 वाजता नाही सुरू झालं पाहिजे. माझी कळकळीची विनंती आहे, या सेक्शन मध्ये जे काम करणारे लोक आहेत 2 वाजता बरोबर पेपर मुलांना सोडवायला सुरू करायचंय. इथं माझी नम्र विनंती दुसऱ्या वेळेस करतो मी, 1 मिनिट सुद्धा कोणी घेऊ नये. कारण त्याचा अगोदर तुम्ही ट्रेनिंग घेतलेलं असेल, निश्चित शासनाने पण ट्रेनिंग दिलेलं असेल. ह्या 10 मिनिटांमध्ये 1:45 ते 2 पर्यंत हे सर्व काय ज्या फॉर्मल गव्हर्नमेंटची प्रोसेस आहे ती पूर्ण व्हायला हवी आहे. आणि 2 वाजता मुलांचे क्वेश्चन त्यांना सोडवायला सुरू करायचे. मुलं त्यांच्या पद्धतीने ते पेपर सुरू करतील. त्याच्यानंतर मुलांचे 15 मिनिट, त्याच्यानंतर 15 मिनिट जाऊ नयेत याची एक नैतिक जबाबदारी. कारण मला तर वाटतंय हे जे या ठिकाणी काम करणारे लोक आहेत यांची सोशल जबाबदारी पण आहे. आणि म्हणून त्यांनी एक सोशल ऍक्टिव्हिटी म्हणून काम करावं हे असं माझं मत आहे. या एक्झाम मध्ये जी काम करणं यंत्रणा आहे यांचं एक सामाजिक काम. कारण मुलांनी मला सांगा 2-2 वर्ष एवढी मेहनत केलेली असते आणि मेहनत केल्यानंतर त्या एक्झामिनरच्या चुकीमुळे जर 15 मिनिटं जाणार असतील तर हे डेंजरस आहे. तर या सर्वांनी ही विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. ओके, टेस्ट बुकलेट फिलिंग, टेस्ट बुकलेट फिलिंग, त्याच्यानंतर OMR आन्सर शीट फिलिंग मी जे आता सांगितलं. त्याच्यानंतर 2 PM ला ॲक्युरेटली, बघा मी याला परत 2 PM ला ॲक्युरेटली काय करायचं, इथं क्वेश्चन्स आणि आन्सर सोल्युशन स्टार्ट होतं. मुलांचे 3 तास इथून पुढे सुरू होतात. ठीक आहे, मुलांनी आता पेपर सोडवताना काय करायला पाहिजे हे नीट लक्षात घ्या तुम्ही. पहिली गोष्ट आहे, रीड द क्वेश्चन केअरफुली इन 1 स्ट्रोक. रीड द क्वेश्चन केअरफुली इन 1 स्ट्रोक. इतर 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या. एक, क्वेश्चन मध्ये काय दिलंय आणि काय विचारलंय या 2 गोष्टी तुम्हाला क्लिक झाल्या पाहिजेत. आणि नंबर 2,
ऑप्शन इलिमिनेशन, एक एक ऑप्शन, चार ऑप्शन दिलेत ना, ते चारही ऑप्शन बघायला पाहिजेत मुलांनी. आणि पेपर ओनली वन आन्सर, त्यापैकी तुम्हाला एक आन्सर सिलेक्ट करायचे. बघा म्हणजे याचा अर्थ काय सांगितला, ए बी सी डी, ए आन्सर आहे का नाही, बी आहे का नाही, सी थोडं पॉसिबल वाटतंय, डी थोडं पॉसिबल वाटतंय. मग यातलं एक काढून टाका, म्हणजे कोणता आन्सर नाही ते बघा. बाकीची सर्व मुलं कोणता आन्सर आहे हे बघणार आहेत, तुम्ही कोणता आन्सर नाही हे बघायचे. त्यासाठी करेक्ट आन्सर सी हे वाटलं तर त्या सी ला बरोबर डार्क करा. ठीक आहे. नंतर आन्सर कॅनॉट बी चेंज. एकदा तुम्ही डार्क केलं, पुन्हा डबल डार्क करण्याचा प्रयत्न करू नका. चूक झाली असेल तर उद्या डबल तुम्ही होऊन 200% चूक करू नका. समजा पहिलं काहीतरी सर्कल केलंय असं आणि आणखी इकडे पण सर्कल डार्क केले, हे 200% गाढव चूक झाली. ठीक आहे. असं डबल करायचं नाही. कदाचित तुमचं ए जर असेल तर ते बरोबर पण येऊ शकतं, पण तुम्ही ए पण केलं आणि डी ला पण डार्क केलं, तुमच्या हाताने आता 200% चुकलं, कारण 2-2 आन्सर मार्क झाले तुमचे आणि 2 आन्सर अलाव नाहीये. त्याच्यानंतर रफ वर्क तुम्हाला कुठं करायचे, क्वेश्चन बुकलेट वर, आन्सर शीट वर काहीही एक्स्ट्रा लिहू नका. क्वेश्चन पेपर वर तुम्हाला तुमचं बुकलेट करायचे. आता मेजॉरिटी मुलं महाराष्ट्रातली 90% मुलं जवळपास बायोलॉजी अगोदर सोडवतात, त्याच्यानंतर केमिस्ट्री, नंतर फिजिक्स. मुलं पेपर सॉल्व्ह करत असताना पेपर बघा तुमचे 180 क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे, म्हणजे तुम्ही 180 क्वेश्चनला टच व्हायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही राऊंड करा, हे सर्वात महत्वाचं आहे. क्वेश्चन पेपर राऊंड मध्ये सोडवला पाहिजे. पहिला बायोलॉजी 90 क्वेश्चन्स आहेत, हे 90 क्वेश्चन्स मध्ये जेवढे सुटतात तेवढे बघा. पेपर सॉल्व्ह करत असताना जर तुम्हाला अडचण आली, एखादा प्रश्न आहे समजा 7 नंबरचा क्वेश्चन आहे आणि येत नाही आपल्याला, गेल्या वर्षी बायोलॉजी मध्ये 6 नंबरचा क्वेश्चन थोडा अवघड होता, तर काही मुलं काय करतात, 6 येत नाही ना मग सोडून द्या, 7चा आन्सर लगेच लिहून टाकतात. पण 7चा आन्सर कुठे लिहितात, 6 मध्ये, आणि असं 10ला गेल्यावर कळतं. कळलं का, तुझं लक्ष असेल तर कळेल. मला सांगा, त्यावेळेस स्टेबल राहायचं. 3 चुकले ना, अजून तुझ्या हातामध्ये 177 प्रश्न आहेत. त्यामुळे परीक्षा तुमची 1 किंवा 2 क्वेश्चनची नाही, परीक्षा ही तुमची 180 क्वेश्चनची. एखादा चुकला काही फरक पडत नाही, किंवा आपल्याकडून चूक झाली ना आपल्या लक्षात आलं ना, मग त्यावेळेस जास्त बेकार वाटतं. बरोबर, आपल्याला येतंय आणि आपलं चुकलंय आणि काय डार्क करताना चुकलंय किंवा निर्णय घेताना चुकले, हे टेन्शन. यावेळेस टेन्शन नाही घ्यायचं, स्वतःला सांगायचं, आठवायचं. आपल्याला भोसले सरांनी सांगितलंय काय, की परीक्षा 180 मार्क्सची परीक्षा, 1-2 चुकले काय फरक पडणार नाही त्याचा. नाहीतर काही मुलं कोलॅप्स होऊन जातात, ठीक आहे. याचे राऊंड करा तुम्ही. राऊंड जर केला तर तुम्हाला निश्चित बेनिफिट होईल याचा. म्हणजे बायोलॉजीसाठी तुम्ही पहिल्या साधारणपणे 90 क्वेश्चन्स आहेत ना, यातले 80+ क्वेश्चन तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये सुटले पाहिजेत, आणि 10 राहिलेले जे अवघड आहेत, टफ लेवलचे, त्याचे काही अजून कॅल्क्युलेशन असतील, ते तुम्ही सेकंड राऊंडला घ्या, आणि मग ते सर्कल व्यवस्थित तुम्ही डार्क केलेले खात्री करून घ्यायची. ठीक आहे. केमिस्ट्री तसंच, तुम्ही 2 राऊंड करा, मग केमिस्ट्री सोडून लगेच फिजिक्स घेऊ शकता, तेव्हा काही मुलं फिजिक्स पण अगोदर घेऊ शकतात, केमिस्ट्री घेऊ शकतात, बायोलॉजी, हे तुम्हाला डिसाईड करायचे, हे तुम्ही ठरवलेलं असलं पाहिजे. आता कोणाला विचारायचं नाही इथून पुढं, किंवा मी सांगितलं म्हणून फॉलो नाही करायचं. मेजॉरिटी मुलं काय करतात हे सांगितलं तुम्हाला मी, कारण बायोलॉजी हा स्ट्रॉंग सब्जेक्ट असतो सर्व मुलांचा, इथे गॅरंटेड मिळणारे मार्क्स आहेत तुम्हाला. ठीक आहे. आणि केमिस्ट्रीमध्ये साधारणपणे 35-36 प्रश्न पहिल्या राऊंड पर्यंत तुम्ही सोडत असाल तर वेल. फिजिक्स मध्ये पण बघा, आता काही प्रश्न कॅल्क्युलेशन बेस असतील तर तुम्हाला सहज जेवढे सुटतायत ना तेवढे सुटून घ्या, तुम्ही सोडून घ्या, आणि तर जास्त गोळ्या मारायचा प्रयत्न करू नका, कारण ही परीक्षेमध्ये निगेटिव्ह सिस्टीम पण आहे, 1/4 तुमचं निगेटिव्ह पण आहे. त्यामुळे जेवढं सुटतंय ना तुम्हाला तेवढे सोडवण्याचा प्रयत्न करा तुम्ही. ठीक आहे. लुक ऍट द ऑल वॉच. तुमचं जे घड्याळ लावलेलं आहे भिंतीवर, कारण तुमच्या हातात तर स्वतःच घड्याळ नाहीये, ते भिंतीवर जे लावलेलं घड्याळ आहे हे लास्टला तुम्ही समजा बायोलॉजी सोडून झालं, किती वेळा झालं, एकदा टच व्हायला पाहिजे, तिथं टच व्हायला पाहिजे तुमचं. बघा, म्हणजे फास्ट गडबड पण नाही व्हायला पाहिजे. गेल्या वर्षी 600+ ज्यांनी मार्क मिळवले त्यांचं उदाहरण सांगतो. 26 मिनिटांमध्ये बायोलॉजी सोडून झालं, त्या मुलांनी घड्याळाकडे पाहिलं, त्याला वाटलं अरे आपलं जरा फास्ट झालं काय की. त्याने काय केलं, जे सोडवलेले क्वेश्चन तेच परत एकदा बघितले, हा म्हणजे आपण बरोबर डिसिजन घेतलेत का, पुढचे 5 मिनिटं त्यांनी ते ही केलं. पण तुम्ही म्हणजे
जास्त फास्ट स्पीडली पण जाऊ नका, ऍक्सिडेंट होत असतो. जास्त स्पीडली पण जायचं नाही आणि खूप व 1.5 तास घेऊन नाही बसत बायोलॉजीला. तुम्हाला 10-20 मिनिटं त्यातले सेव्ह करता आले पाहिजे. आता हे टाइम टेबल तुम्ही कसं करू शकता? ते बायोलॉजी आणि केमिस्ट्री हा तुमचा साधारणपणे 1:50 म्हणजे 1 तास 50 मिनिटापर्यंत तुमचं झालं तर बेटर, आणि 1 तास 10 मिनिट तुम्ही फिजिक्सला देऊ शकता. हे दोन्ही मिळून जर हे केलं तर प्रॉब्लेम कोणाचा असतो माहिती का? ज्याचा पूर्ण अभ्यास झाला ना, खणखण दन अभ्यास केलाय, त्या मुलांना वेळ मॅनेजमेंट करणं हे त्यांच्या नॉलेजपेक्षाही त्यांच्या स्पीडची कसोटी असते. डिअर फ्रेंड्स, ऐका, ज्यांनी खूप खूप मेहनत केली आहे, ज्याचं फिजिक्स पण स्ट्रॉंग आहे, केमिस्ट्री पण स्ट्रॉंग आहे, बायोलॉजी पण स्ट्रॉंग आहे, अशा मुलांना टाइम मॅनेजमेंट इथं लक्षात ठेवा कसोटी कोणाची येते. आणि ज्याचं फिजिक्स जरा वीक आहे ना, त्यांनी या 2 सब्जेक्टला, बायोलॉजी आणि केमिस्ट्री, याच्यावर पूर्ण फोकस. तुम्हाला माहिती असतं तुमचे विकनेस आणि तुमची स्ट्रेंथ तुम्हाला माहिती असते. तर इथं तुमचा जास्त स्कोप आहे ना, तुम्ही जास्त वेळ द्या आणि जास्त तिथं भरारी घ्या. 450 पेक्षा जास्त मार्क जर बायोलॉजी केमिस्ट्री मध्ये कव्हर केले तर आपण जिंकली. तुमच्यावर डिपेंड आहे ते. ओके, बघा, परीक्षेसाठीच्या अत्यंत महत्वाच्या सूचना सांगितल्या तुम्हाला. तुम्ही निश्चित या फॉलो कराल. आणि शेवटी परीक्षा झाल्यानंतर लक्षात ठेवा, तुम्हाला आन्सर शीट तुमचं जमा करायचंय, OMR शीट. त्याचबरोबर तुमचं ऍडमिट कार्ड पण जमा करायचंय. यावर्षी बदलला नियम, लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे. आणि येत असताना तुम्हाला सिस्टमॅटिक कोविड सोडलं जाणार आहे. तुम्ही फक्त तुमचं बुकलेट घेऊन हॉलच्या बाहेर येणार आहात. जेव्हा सूचना मिळेल त्याच वेळेस बाहेर यायचंय, कारण एकाच वेळी सर्व गर्दी होणार नाही याची प्रशासनाला काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळं हॉल तिकीटमध्ये एक पॉईंट मेन्शन केलेला आहे की तुम्ही जसे सूचना दिलेल्या आहेत तुम्हाला एक्झामिनरनी, तशा प्रकारे तुम्ही बाहेर त्या हॉलमधून बाहेर पडू शकता आणि सेंटरमधून अत्यंत सावकाश, घाई गडबड न करता बाहेर पडू शकता तुम्ही. मला वाटतं या सूचना सर्व तुम्हाला नीट समजलेल्या असतील, मी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला. धन्यवाद.